नमस्कार. भक्तिप्रवास चॅनलवर आपलं स्वागत आहे. आजच्या आपल्या कथेचं नाव आहे मंगळवेढ्यातील योगीराज लीला. कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी या चॅनलवर नवीन असेल तर त्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नये. त्यामुळे तुम्हाला अशाच नवनवीन स्वामींच्या लीलांचा अनुभव घेता येईल. तर चला कथेला सुरुवात करूया. इसवी सन 1838 उजाडलं. मंगळवेढा एक पुण्यभूमी, सोलापूरच्या नैऋत्य दिशेस 42 मैल आणि दक्षिणेस पंढरपूरच्या 16 मैलावरील एक छोटेसे गाव. स्कंद पुराणात त्याचा उल्लेख मातुलिंगपुरी असा आला आहे. ही संतांची भूमी. संत दामाजी, संत कान्होपात्रा, संत बसवेश्वर, संत चोखामेळा, सीताराम महाराज यांच्यासारख्या दिव्य आत्म्यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली भूमी. योगीराज मंगळवेढ्यात आल्यावर प्रथम गावात वस्तीला राहिलेच नाहीत. सहसा ते मंगळवेढ्या गावापेक्षा त्या गावाच्या परिसरातच जास्त राहत असत. त्यांचा संचार सतत गावाजवळील अरण्यात बालोन्मत्त पिशाच्य वृत्तीत असे. त्रिगुणातीत अवस्थेत वावरणाऱ्या योगीराजांना मांगल्याची जशी जाणीव नसे, तसं अमांगल्यही त्यांच्या विश्वप्रज्ञेला स्पर्शही करू शकत नसे. कधी गावात आलेच तर अस्वच्छ जागेत, कधी दिगंबर तर कधी सांबर अशा स्थितीत ते बसून राहत. कोणी काही आणून दिल्यास खात किंवा कधी कधी काहीही खाल्ले नाही अशा उन्मत्त स्थितीत असत. कृष्णम भट कापशीकर नावाचे एक सात्विक आणि सदाचार संपन्न गृहस्थ त्यावेळी मंगळवेढ्यात होते. एकदा त्यांनी स्वामीराजांना गावातल्या एका झाडाखाली बसलेले पाहिले. योगीराजांची तेजस्वी मूर्ती पाहून त्यांच्या मनात कुतूहल निर्माण झालं. त्यांनी योगीराजांना नमस्कार करून आपल्या घरी चलण्याची प्रार्थना केली. योगीराज किंचित हसले, कारण परमात्म्यास कृष्णम भट्टांच्या घरची परिस्थिती पूर्णपणे ज्ञात होती. दारिद्र्याने पीडित असलेला तरी कृष्णम भट शांत, आनंदी आणि प्रसन्न राहत होता. अशा परिस्थितीतही हा कृष्णम भट योगीराजांना आपल्या घरी पाचारण करत होता. माऊलींचं हृदय द्रवलं. कृष्णम भट्टांचा प्रांजळ भाव बघून योगीराजांनी कृष्णम भट्टास सांगितलं, ठीक आहे, तू जा, आता आम्ही येऊ. कृष्णम भट्टांचे असात्विक भाव जागृत झाले आणि तो आनंदाचा वेडाच होऊन गेला. त्याने घरी जाऊन आपल्या पत्नीस ही गोष्ट सांगितली आणि ते दोघेजण योगीराजांची प्रतीक्षा करू लागले. अचानक योगीराज कृष्णम भट्टांच्या घरी ओटीवर येऊन बसले. भाविक आणि गरीब कृष्णम भट्टांची योगीराजांची मानसपूजा केली. अहमभावाचा धूप लावून दशविद्य इंद्रियांच्या काळ्या त्यांनी योगीराजांच्या चरणी अर्पण करताच योगीराज प्रसन्न झाले. योगीराजांनी कृष्णम भट्टास विचारले, आता आम्हास नैवेद्य काय देणार? कृष्णम भट आणि त्यांच्या पत्नीच्या डोळ्यातून आता अश्रुधारा वाहू लागल्या. योगीराजांसारख्या महात्म्याने काही मागावं आणि आपण त्यांना अर्पण करण्यासाठी एकही पदार्थ घरी नसावा याची त्यांना खंत वाटू लागली. योगीराज पुन्हा म्हणाले, अरे बघताय काय, आम्हास भूक लागली आहे, त्वरित फराळासाठी द्या काहीतरी. कृष्णम भट्टाने आज जाऊन आपल्या पत्नीस गावातून कुणाकडून जेवढे देतील तेवढे दूध तरी घेऊन येण्यास सांगितले. ती साध्वी बिचारी दुधाचं भांडं घेऊन गावभर फिरली. परंतु आज योगीराजांनी त्यांची परीक्षा घ्यायचीच ठरवल्यामुळे कोणीही तिला दूध दिले नाही. ती निराश होऊन परतली. कृष्णम भट्टास आपल्या या दुर्दैवी प्रारब्धाचा खेद वाटला. तेवढ्यात योगीराजांनी दोघा नवरा बायकोस बाहेर बोलवलं आणि विचारलं, आज काय आम्हास उपाशीच ठेवण्याचा बेत दिसतो आहे तुमचा? दोघांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या. कृष्णम भट्टाने सत्य परिस्थिती योगीराजांना सांगितली. योगीराज खो खो हसू लागले आणि म्हणाले, अगदी बरोबर, तुमच्या घरी गाय असताना बाहेर तुम्हाला दूध देणार तरी कोण आणि कशासाठी देईल? दोघांचा प्रश्नार्थक चेहरा पाहताच योगीराजांनी कृष्णम भट्टाच्या पडवीत आधीच आटून भाकड झालेल्या गायीकडे बोट दाखवलं आणि म्हणाली, ती पहा. कृष्णम भट आणि त्यांच्या पत्नीस कुणी जखमेवर मीठ चोळावं अशा वेदना झाल्या. तेव्हा योगीराजांनी उपनिषदातले काही दाखले सांगून त्या दोघांना स्वानुभूत आत्मसिद्धांत सांगितला. दोघांना आत्मविद्येचा उपदेश केला. अनुभूतीचा प्रखर प्रकाश आता त्यांच्या दोघातून उमटत होता आणि त्यांची जणू अक्षय समाधीच लागली.
योगीराजांनी काही वेळाने त्यांना जागृतीत आणलं आणि विचारलं, आता ती गाय कशी दिसते बघा. दृष्टी ब्रह्ममय होऊन गेलेल्या त्या भाग्यवान पती पत्नीस आता केवळ गाय दिसत नसून त्या गायीच्या रूपात साक्षात ब्रह्म दिसत होते. योगीराज म्हणाले, या गायीचं दूध आता आपण आम्हास अर्पण करावं. स्तंभित झालेल्या कृष्णम भट्टाच्या पत्नीने गायीच्या आचळांना स्पर्श करताच गायीने पाळणा सोडला आणि भरपूर दूध दिलं. कृष्णम भट्टांनी योगीराजांना धारोष्ण दूध अर्पण करून त्यांचा आशीर्वाद घेतला आणि कृतकृत्य झाली. योगीराजांच्या या चमत्काराची वार्ता आता सर्व गावभर पसरली. सारा गाव त्या गायीला पाहण्यासाठी कृष्णम भट्टांच्या घरी लोटला. गायीला पाहून आता जो तो योगीराजांच्या दर्शनासाठी धावू लागला. यशवंतराव देशपांडेंचा जन्म 1815 मध्ये पंढरपूर तालुक्यातील भोसे गावी श्री महादेव पंत आणि हरिदेवी यांच्या पोटी झाला. 2 वर्षांचे यशवंतराव अगदी सज्ञानी पुरुषांसारखे वागत असत. त्यामुळे त्यांच्या आईवडिलांना हे एक दैवी बालक आहे असं वाटत असे. यशवंतराव देशपांड्यांनी 1829 ते 1872 अशी तब्बल 43 वर्ष सरकारी महसूल खात्यात विविध पदांवर नोकरी केली होती. महाराष्ट्रातील सटाणा येथे यशवंतराव देशपांड्यांचं निवासस्थान होतं. त्यांचं कार्यालयीन काम आणि नोकरीमुळेच या यशवंतराव देशपांड्यांचं देव मामलेदार म्हणून नाव प्रख्यात झालं. यशवंतराव 23 वर्षांचे असताना एके रात्री झोपेत एक अजानुबाहू दिगंबर भव्य कपाळ, डाव्या मांडीवर उजवी मांडी ओढून धरलेली, पायाचे तळवे जमिनीला टेकलेले, डोळ्यात विलक्षण तेज असलेली व्यक्ती आली आणि त्यांना म्हणाली, बेटा घबराओ नहीं, ये लो असली काम की चीज. नंतर त्यांच्या हातावर शाळीग्राम ठेवून, इसकी भक्ति भाव से पूजा करना, तुम्हारी मनोकामना पूरी होगी असं म्हणून गुप्त झाले. यशवंतराव खडबडून जागे झाले होते. पाहतात तो खरोखरीच त्यांच्या हातात एक शाळीग्राम होता. हे स्वप्न की सत्य हेच त्यांना उमजेना. स्वप्न म्हणावं तर दिव्य योग्याने दिलेला शाळीग्राम प्रत्यक्ष त्यांच्या हातात होता आणि सत्य म्हणावं तर ते स्वतः झोपलेले होते आणि या ठिकाणीच कोणी आलेले नव्हते. खरोखरच हा साक्षात्कार होता. यशवंतरावांच्या स्वप्नी आलेली व्यक्ती म्हणजे आपले मंगळवेढ्याचे जंगलात संचार करणारे योगीराजच होते. यशवंतरावांनी श्रद्धेने त्या शाळीग्रामाला पूजेत ठेवून त्यांचे रोज पूजन करू लागले. रोज पूजा करताना योगीराजांची मूर्ती त्यांच्या नजरेसमोर येईल. या महात्म्याची आणि आपली प्रत्यक्ष भेट व्हावी अशी मनोकामना ते रोज करू लागले. एके दिवशी योगीराज परत यशवंतरावांच्या स्वप्नात आले आणि म्हणाले, मंगळवेढ्याजवळील जंगलात जाऊन मला भेट. यशवंतराव देशपांडे काही काळाने मंगळवेढ्यास आले. योगीराजांची मूर्ती त्यांच्या अंतःकरणात एकदम ठसलेली होती. त्यांनी येताना बरोबर शाळीग्रामही आणला होता. योगीराजांच्या शोधार्थ ते शाळीग्राम घेऊन मंगळवेढ्याजवळील जंगलात वेड्यासारखे फिरू लागले. एक दिवस जंगलात भर दुपारी एका झाडाखाली बसून ते योगीराजांचे ध्यान करत होते. तेवढ्यात त्यांच्या कानी शाळीग्राम आणलास का असा ध्वनी आला. यशवंतरावांनी खाडकन डोळे उघडले. पाहतात तर समोर 7 फूट उंच अजानुबाहू कौपिनधारी अत्यंत तेजस्वी योगीराज उभे होते आणि त्यांच्याकडे प्रेमळ नजरेने पाहत होते. परमात्म्याच्या दर्शनाने यशवंतरावांचं भान हरपलं. यशवंतरावांची पूर्वजन्माची तयारी तर होतीच, आता तर जन्मोजन्मीची पुण्याई फळास आली. वेळ आली होती. क्षणभरात यशवंतरावांच्या नजरेसमोर योगीराजांच्या जागी श्री दत्तात्रय दिसू लागले. यशवंतराव पुढे झेपावले आणि योगीराजांचे पाय धरून त्यांनी अश्रूंचा अभिषेक केला. यशवंतराव योगीराजांना म्हणू लागले, हे दत्तप्रभू, आपण निबिड अरण्यात का राहत आहात? मी आपले चरण सोडणार नाही. आता आपणास माझ्या सेवे यावेच लागेल. योगीराजांनी यशवंतरावास उठले, त्याचे अश्रू पुसले आणि म्हणाले, तू पूर्वजन्मीचा योगी आहेस. माझा तुझा संबंध अनेक जन्मापासून आहे, पण मी आता तुझ्याकडे येणार नाही. काही काळानंतर मी प्रज्ञापुरी म्हणजे अक्कलकोटात जाऊन राहणार आहे. त्यावेळी आपली परत भेट होईलच. त्यावेळी योगीराजांनी यशवंतरावास योग संप्रदायातील 7 प्रकारच्या ज्या ज्ञान भूमिका आहेत त्या समजावून सांगितल्या. योगीराज म्हणाले, यशवंत, या 7 भूमिका म्हणजे शुभेच्छा, विचारणा, तनुमानसा,
सत्वापती, अंशशक्ती, पदार्थ भावना आणि तुर्यका या ज्ञानभूमिका म्हणजे मोक्ष समुद्रात जाण्यासाठी भगवंतांनी निर्मिलेली सोपान परंपरा आहे. तसंच लक्षात ठेव की या सर्वात पदार्थ भावना ही 6वी भूमिका योग्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. या भूमिकेत पदार्पण केलेल्या योग्याला पदार्थ मात्राचे स्वरूपता स्वयंभान नसते. ते कोणत्याही स्पर्शाने त्याच्या निर्विकार चिदाकाशावर कुठलीच संवेदना उमटत नाही. सर्वच ब्रह्माचे स्फुरण होत असल्याने त्यासाठीच सर्वच ब्रह्ममय होऊन गेले असते. देह प्रारब्धानुसार जे जे घडेल ते घडतच असते, परंतु जे घडते त्यांची संवेदना मात्र अशा योग्यास बिलकुल असत नाही. योगीराजांचं बोलणं ऐकून यशवंतरावांना अतिशय आनंद झाला. यशवंतरावांचा पाय निघता निघत नव्हता. योगीराजांनी त्यांची समजूत घालून त्यांना कसं बसं सटाण्यास रवाना केलं आणि निघताना सांगितलं, पूर्वजन्मी तू पारंगत असलेला योगमार्गच मी तुला परत दिला आहे. मी सदैव तुझ्या जवळच आहे याची तुला सतत प्रचिती येईलच. आता तू सटाण्यास आनंदाने जा आणि शांतपणे राहा. भावी काळात मला तुझ्याकडे काही निवडक शिष्यांना योग मार्ग शिकण्यासाठी पाठवायचं आहे. तुझं कल्याण असो. यशवंतरावांना बोलावून आणि त्यांना मार्गदर्शन करून योगीराजांनी पुढील 4 दशकातील त्यांच्या लीला विलासांची मुहूर्तमेढच रोवली होती. तसंच त्यांनी आपल्या प्रज्ञापुरातील प्रकटीकरणाबद्दल सुतोवाचा देखील केले होते. योगीराज आता परत गर्द अरण्याकडे वळून झपाझप चालू लागली. योगीराजांनी कृष्णम भट्टांची गाय दुभती केली. लीला विलासाची जणू मुहूर्तमेढ रोवली. श्री स्वामी समर्थ.